नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य पेपर या ठिकाणी आपण घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्की बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF जर कोणाला हे 2 PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे 2 PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच दिले जाईल। विद्यार्थी मित्रांनो, सन 2011 पासून आतापर्यंत पोलीस भरतीला पडलेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत। ते प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, ते सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे, त्याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहेत? खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, लोकनायक या नावाने प्रसिद्ध खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील जयप्रकाश नारायण हे लोकनायक या नावाने ते प्रसिद्ध आहेत। बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा, PIN चा या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं। बघा, PIN याचं योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, PIN चा योग्य फुल फॉर्म पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर या ठिकाणी पिनचा योग्य फुल फॉर्म होईल। बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा, निशाचर म्हणजेच पुढीलपैकी काय? निशाचर असे खालीलपैकी कशाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील रात्री फिरणाऱ्याला निशाचर असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा, जागतिक बँकेचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये? जागतिक बँकेचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील जागतिक बँकेचं मुख्यालय हे वॉशिंग्टन या शहरामध्ये आहे। बघा प्रश्न क्रमांक 5वा बघा, खालीलपैकी आपल्याला विशेष नाम या ठिकाणी ओळखायचं आहे। खालीलपैकी आपल्याला विशेष नाम या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील नर्मदा या ठिकाणी आपलं विशेष नाम होईल। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक 6वा बघा, पंचायत समितीला आसाम या राज्यामध्ये पुढीलपैकी काय म्हणतात? पंचायत समितीला आसाम या राज्यामध्ये पुढीलपैकी काय म्हणतात? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील आंचलिक पंचायत असे पंचायत समितीला आसाम या राज्यामध्ये म्हणतात। बघा प्रश्न क्रमांक 7वा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पुढीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पुढीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला होता? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड या किल्ल्यावर तो झाला होता। बघा प्रश्न क्रमांक 8वा बघा, रोपवे महोत्सवी वर्ष किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरे करतात? रोपवे महोत्सवी वर्ष पुढीलपैकी किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरे करतात? बघा विद्यार्थ्यांनो, रोपवे महोत्सवी वर्ष हे 25 वर्ष पूर्ण झाल्यावर ते साजरे करतात। प्रश्न क्रमांक 9वा बघा, राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतो? राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतो? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष हा उपराष्ट्रपती हा असतो। बघा प्रश्न क्रमांक 10वा बघा, भारत डायनामिक्स लिमिटेडचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये? भारत डायनामिक्स लिमिटेडचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 राहील भारत डायनामिक्स लिमिटेडचं मुख्यालय हैदराबाद या ठिकाणी ते स्थित आहे। बघा प्रश्न क्रमांक 11वा बघा, मुळा नदीची उपनदी पुढीलपैकी कोणती आहे? मुळा या नदीची उपनदी पुढीलपैकी कोणती उपनदी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील मुळा नदीची उपनदी पवना ही नदी मुळा नदीची उपनदी आहे। प्रश्न क्रमांक 12वा बघा, भारतामधला सर्वोच्च नागरी पुरस्कार पुढीलपैकी कोणता आहे? भारतामधला सर्वोच्च नागरी पुरस्कार पुढीलपैकी कोणता पुरस्कार आहे? तर भारतरत्न हा पुरस्कार भारतामधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। प्रश्न क्रमांक 13वा बघा, उत्तर अमेरिकेमधला प्रमुख पर्वत पुढीलपैकी कोणता आहे? उत्तर अमेरिकेमधला प्रमुख पर्वत पुढीलपैकी कोणता आहे? तर रॉकी हा पर्वत उत्तर अमेरिकेमधला एक प्रमुख पर्वत आहे। बघा पुढचा
प्रश्न बघा, इतिहासकालीन पावनखिंड पुढीलपैकी कोणत्या एका गडाजवळ आहे? इतिहासकालीन पावनखिंड पुढीलपैकी कोणत्या गडाजवळ आहे? विद्यार्थी मित्रांनो, इतिहासकालीन पावनखिंड हे विशाल गडाजवळ आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, ताश्कंद कराराच्या वेळेला भारताचे पंतप्रधान पुढीलपैकी कोण होते? ताश्कंद कराराच्या वेळेला भारताचे पंतप्रधान पुढीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील लाल बहादूर शास्त्री ताश्कंद कराराच्या वेळेला भारताचे पंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 16 बघा, महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचे सर्वाधिक साठे पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात? महाराष्ट्र राज्यामध्ये दगडी कोळशाचे साठे प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आढळतात? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील बल्लारपूर, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दगडी कोळशाचे साठे आढळतात. बघा पुढचा प्रश्न बघा, जिम कॉर्बेट हे नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये? जिम कॉर्बेट हे नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे उत्तरांचल म्हणजेच उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कॉर्बेट हे नॅशनल पार्क आहे. बघा प्रश्न क्रमांक 18 बघा, सन 2011च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यामध्ये बघा एकूण किती टक्के लोकसंख्या साक्षर लोकसंख्या होती? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण किती टक्के लोकसंख्या साक्षर लोकसंख्या होती? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील 64.4 या ठिकाणी एवढी लोकसंख्या साक्षर लोकसंख्या होती. बघा प्रश्न क्रमांक 19 बघा, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील कुचिपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश या राज्याशी तो संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, युनिफेम ही संज्ञा कशा संबंधीची संज्ञा आहे? युनिफेम ही संज्ञा पुढीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 राहील युनिफेम ही संज्ञा स्त्रिया संबंधीची बघा या ठिकाणी ती संज्ञा आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या शहरामध्ये? जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक 2 राहील जिनिवा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, सर्वात यशस्वी ठरलेली पंचवार्षिक योजना पुढीलपैकी कोणती आहे? सर्वाधिक यशस्वी ठरलेली पंचवार्षिक योजना पुढीलपैकी कोणती आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील पहिली योजना सर्वात यशस्वी ठरलेली योजना आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 23 बघा, मराठा इंग्रजी वर्तमानपत्राचे पहिले संपादक होण्याचा मान पुढीलपैकी कोणाला मिळाला? इंग्रजी बघा मराठा हे इंग्रजीमधले वर्तमानपत्राचे पहिले संपादक होण्याचा मान पुढीलपैकी कोणाला मिळाला होता? बघा विद्यार्थी म्हणून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील लोकमान्य टिळकांना मराठा या इंग्रजी वर्तमानपत्राचे पहिले संपादक होण्याचा मान हा मिळाला होता. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जयसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये सन 1665 मध्ये पुढीलपैकी कोणता तह झाला होता? जयसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये सन 1665 मध्ये पुढीलपैकी कोणता तह झाला होता? तर यांच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 राहील पुरंदरचा तह झाला होता. पुढचा प्रश्न बघा, 2 संख्यांची बेरीज बघा 44 आहे व वजाबाकी 4 आहे, त्यांचे गुणोत्तर प्रमाण पुढीलपैकी किती? 2 संख्यांची बेरीज बघा 44 आहे आणि वजाबाकी 4 आहे, त्यांचे गुणोत्तर प्रमाण पुढीलपैकी किती राहील? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील 6-5 या ठिकाणी आपलं गुणोत्तर प्रमाण असेल. प्रश्न क्रमांक 26 बघा, आग्रा या शहराचे संस्थापक पुढीलपैकी कोण आहेत? आग्रा या शहराचे संस्थापक पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील सिकंदर लोधी आग्रा या शहराचे संस्थापक आहेत. बघा प्रश्न क्रमांक 27 बघा, तानाजी लढत होता आणि तो पडला हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा तानाजी लढत होता आणि तो पडला हे वाक्य कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे? बघा विद्यार्थी हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर हे संयुक्त वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 29 बघा, माणूस हा पुढीलपैकी कोणता प्राणी? माणूस हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? बघा माणूस हा कोणत्या प्रकारचा प्राणी? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आहे उभयहारी. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा प्रश्न क्रमांक 30 बघा, 21 ते 30 यांच्या दरम्यान संयुक्त संख्या किती आहेत? 21 ते 30 यांच्या दरम्यान एकूण संयुक्त संख्या किती?
बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, एकूण 7 या ठिकाणी संयुक्त संख्या असतील. प्रश्न क्रमांक 31 बघा धवल क्रांती ही संज्ञा कशा संबंधीची संज्ञा आहे? धवल क्रांती ही संज्ञा कशा संबंधीची संज्ञा आहे? तर धवल क्रांती दुग्ध उत्पादन यांच्या संबंधीची संज्ञा आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक 32 बघा 500 499 बघा प्रश्नार्थक या ठिकाणी चिन्ह आहे. या ठिकाणी पुढीलपैकी कोणती या ठिकाणी संख्या असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 498 या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह या ठिकाणी संख्या असेल. बघा प्रश्न क्रमांक 33 बघा सुती कापड उद्योगासाठी कोणते हवामान हे सर्वात जास्त उपयुक्त असते? सुती कापड उद्योगासाठी कोणते हवामान हे उपयुक्त असते? बघा सुती कापड उद्योगासाठी दमट हवामान हे उपयुक्त असते. पुढचा प्रश्न बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न बघा टुंड्रा मृदा कोणत्या प्रकारच्या मृदेचे? बघा टुंड्रा मृदा कोणत्या प्रकारच्या मृदेचं उदाहरण आहे? टुंड्रा मृदा. बघा ऑप्शन क्रमांक 4 बघा आंतरविभाग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश पुढीलपैकी कोणता होता? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश पुढीलपैकी कोणता होता? तर ऑप्शन क्रमांक औद्योगिक विकास दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश होता. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 38 बघा पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बा पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर हा ग्रंथ दादाभाई नेहरूजी यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. बघा पुढचा प्रश्न बघा विश्वासाने दिलेले ग्रंथ वाचनीय आहेत या वाक्यामधला मुख्य उद्देश ओळखा. बघा विश्वासाने दिलेले ग्रंथ वाचनीय आहेत या वाक्यातला मुख्य उद्देश पुढीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक ग्रंथ या ठिकाणी या वाक्यामधला मुख्य उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 40 बघा पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणामध्ये कोणत्या बघा पुस्तक हा शब्द कोणत्या प्रकारचं लिंग आहे? पुस्तक हा शब्द बघा कोणत्या लिंग प्रकारामध्ये येतो? तर नपुंसक लिंग या प्रकारामध्ये पुस्तक हा शब्द येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदराला कोणत्या नावाने? बघा मुंबई येथील जवाहरलाल नेहरू या बंदराला पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील नावाशेवा बंदर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा चेन्नई येथील भारतातील सर्वात लांब पुळण पुढीलपैकी कोणते आहे? चेन्नई येथील भारतामधली सर्वात लांब पुळण पुढीलपैकी कोणती आहे? बघा चेन्नई येथील भारतामधली सर्वात लांब पुळण बघा मरीना ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा डेसिबल ही संज्ञा कशा संबंधीची संज्ञा आहे? बघा डेसिबल ही संज्ञा कशा संबंधीची संज्ञा आहे? डेसिबल ही बघा ध्वनीची तीव्रता मोजण्याची ती बघा संज्ञा आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा काश्मीर खोऱ्यामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? काश्मीर खोऱ्यामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? बघा काश्मीर खोऱ्यामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 बघा करेवा या प्रकारची मृदा आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 12 मार्च हा दिवस महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा करतात? 12 मार्च हा दिवस महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा करतात? विद्यार्थी मित्रांनो 12 मार्च हा दिवस महाराष्ट्रामध्ये समता दिन म्हणून तो साजरा करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या अधिवेशनामध्ये बघा चतुसूत्रीवर ठराव पास केला? बघा राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या एका अधिवेशनामध्ये चतुसूत्रीवर ठराव हा पास केला होता? ते अधिवेशन कोणते अधिवेशन होते? ते अधिवेशन कलकत्ता येथील ते अधिवेशन होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मद्रास महाजन सभेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? मद्रास महाजन सभेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? बघा सुब्रमण्यम अय्यर यांनी मद्रास महाजन सभेची स्थापना ही केलेली आहे. बघा प्रश्न क्रमांक 50 बघा सन 1857 मध्ये यमुना पर्यटन ही कादंबरी पुढीलपैकी यमुना पर्यटन या नावाची कादंबरी
पुढीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एकावर या चालू घडामोडीचे पीडीएफ ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे, कारण त्यामधले प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ते सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे. 99 22 64 81 29 व्हॉट्सॲप किंवा कॉल करून तुम्ही मला माहिती विचारू शकता. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल.